भीती नाही वाटत आता. किती 10 वाजले, 8, 9, 10 कधी पण येतो, कधी पण दुकान उघडतो, चालू ठेवतो. मग त्याच्यामुळे तर महिला मागं राहिल्यात ना, भिवून 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 महिला मागं राहिल्यात आणि ज्या भेटतात त्या आहेत घरात, पण आम्ही नाही भेट अजिबात. पहिल्यांदा ज्यूस तर बसावं लागायचं, आता स्वयंपाक करून तसाच ठेवला, त्यांना पुढं मांडलं, जा म्हणले. पहिलं कसं आम्हाला म्हणजे विचारावं लागायचं, हे करायचं होतं घरच्यांना, म्हणजे जाऊ का कसं. तसं आता जरा डेअरिंग आली आणि आपल्याला पण हवा तसा खर्च करू शकतो ना, म्हणजे आपण ते मागायचं आणि मग त्यांनी द्यायचं आपल्याला. आम्हाला बी मान भेटल्यासारखं वाटतो घरात. म्हणजे जास्त जे हाल होत होते ते आता म्हणजे तसं काही टेन्शन नाही. आधी जेवायला पोटभर मिळत नव्हतं, आधी उन्हात आणत काम करत होते, आता उन्हात काम नाही करावं लागत. आता सुखी जीवन जगतो आम्ही. आधी कर्जत आणि श्रीगोंदा भागामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील आम्ही साधारणतः 20 गावं निवडले. जिथं आपण हा प्रकल्प सुरू केलेला आहे तिथल्या महिला अक्षरशः खडी फोडण्याचं काम करायच्या. खडी ना अशी ओतलेली, अशी उन्हात, पारनेर, संगमनेर, शिरूर, डवळगाव, उकडगाव, तिकडं असे कट्टे उचल्या जायचो. ही काही रोडचे कट्टे, मग ते 70 रुपये, जितके अंगावर उचलू तितके. 3 उचलले तर मग 7 1 7 14 17 21 210 रुपये. आणि सकाळचं 7 वाजता बसतो ना, तर संध्याकाळी 8 वाजता 9 वाजता घरी यायचं आम्ही. तर 2-3 किलोमीटरवर पाणी आणायला जायचं होतं. आमचं मानपाटच येत व्हायचं पाणी. दिवसा काय करायचं, रानातलं काम करायचं, आपलं घरचं पाहायचं आणि मग संध्याकाळी येऊन तो माल फोडीत होतो. परिस्थिती आमची लय नाजूक होती, म्हणजे आज काम केलं तरच खायचं. मग आम्हाला लय वाईट वाटतं, शहरातले कामं नाही तर मग शेतकऱ्यांना हातावर पोटासारखंच असतं ना. शेतात जर पिकलं तरच आपली परिस्थिती, मग आपले 10 रुपये मिळते. जर शेतीला पाऊस जर नसला तर मग काहीच नाही ना, शेतात जातच नाही तर आम्ही. घराच्या बाहेर यायचंच नाही, चूल आणि मूल असं असल्यामुळे आम्ही बाहेरच नव्हतो येत. या महिलांच्या संगती संपर्क करणं पण खूप कठीण असायचं, कारण त्यांचं अवलंबून होतं पूर्ण समोरच्या व्यक्तीवरती की कुठल्या साईटला त्यांना ते काम करण्यासाठी पाठवतात. आणि मग आम्ही रात्रीच्या मिटिंगा या महिलांच्या घ्यायचो आणि मिटिंगा घेत असताना देखील त्यांच्या कुटुंबामधून खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे विरोध व्हायचा की काय तिथं जाऊन करणार आहे, कशाला करायचं आहे हे. आणि गटांमध्ये सहभाग घेण्यासाठी सुद्धा महिलांना खूप अडीअडचणी निर्माण होत होत्या. हे जाऊन देत नसतं मला तिकडं, मीटिंगमध्ये नाही जायचं, बचत गट नाही भरायचं, काहीच नाही. पण मी यांना न सांगता 100 रुपयाने गट भरायचे. यांनी लय वेळेस मला मारलं पण मिटिंगला गेले म्हणून. पण मारा बी सहन करायचं, पण आपण नाही मिटिंगला गेलं तर आपल्याला कळणार काय. आपण उठून सारखं खडीला जायचं, उठून सारखं खडीला जायचं. काम म्हणजे पैसेच भेटत नव्हते त्या टायमाला, कामाला जाईन तेव्हाच पैसे भेटायचे ना. चांगल्या गोष्टीला भरपूर अडचणी येतात. घरच्यांनी पण अगोदर नको म्हणून सांगितलं, त्याला वेळ लागून, परत आणखी आपल्याकडं लाईट कुठं गावात ठेवायचं म्हणल्यानंतर यायला जायला खूप आपल्याला त्रास होईल ना, त्याच्यामुळे नको म्हणलं. असं वाटत नव्हतं की काय गावी यावा, बाहेरच काहीतरी करावं, असं दोन्ही मनस्थितीत होते मी. जगावं का मरावं हे पण कळत नव्हतं, काहीच समजत नव्हतं. खूप कठीण होतं त्या महिलांच्यासाठी. त्यांना कळायचं की आम्हाला ह्याच्यामध्ये सहभाग घ्यायचा, परंतु त्यांची कौटुंबिक परिस्थिती, आर्थिक परिस्थिती तशी नव्हती की त्या एवढा वेळ त्या गोष्टींच्यासाठी देऊ शकतील. काही कामाला जातात, कोणाची आता लाईट दिवस पाळीची, मग नाही का आम्हाला भरणंच करायचे, मोटर चालू करायची, असे पण अडचणी असतात. काही काहीचे घरचे सोडत नाहीत. मग त्यांना सांगायचं 2च्या नंतर मीटिंग आहे, तुम्ही 2 वाजेपर्यंत तुमचं काम करा रानातले, 2च्या नंतर तासभर का होईना आमच्यापर्यंत. पण नंतर मग शालू मॅडम, प्रीती मॅडम, नीता खराडे मॅडम यांनी, शुभम सरांनी आम्हाला म्हणजे सगळं समजून सांगितलं की तुम्हाला फायदा होईल. घरचा म्हणजे व्यवसाय, हा घरगुती व्यवसाय तुम्ही करू शकता, तुमच्या प्रपंचात भर पडन. आणि सुरुवातीला अडचणी आल्या, कारण कुठला पण व्यवसाय करणं इतकं सहज आणि सोपं नसतं, आणि ते पण ग्रामीण भागामध्ये करणं, तर ते लोकांसाठी खूप हास्यास्पद असतं की या करतील का नाही, म्हणजे हे महिलांना घेऊन करतात. असं म्हणजे चलन म्हणून नव्हतं वाटत. ते म्हणलं या बाया मोकरच डोकं लावायच्यात काही बी, की बंद जर पडलं तर परत काय करायचं. पण त्यांना मी नको म्हणत होतो पाहिजे त्यावेळेस, हे नको आपल्याला, आपलं चाललं हे बरं आहे. मग ते घेतलं.
घेतल्यापासून चांगलं चाललंय. मग त्यांच्या नवऱ्याशी बोलणं, सासू सासरे अशात पूर्ण त्याच्या कुटुंबाशी त्यांना आम्हाला म्हणजे चर्चा करावी लागली आणि मग कुठेतरी त्या महिला या व्यवसायाच्या प्रवाहामध्ये आल्या. घरात किती काम करा तुम्हाला कोणी विचारणार नाही, तू किती काम करतील काय करतील, थोडं बाहेर पडले अशी बी कळत नाही. मग आधीच माणसं म्हणली होती आम्हाला की तुम्ही 6 जणी काय करू शकता, असे तर एका घरात 2 महिला असल्या तरी भांडणं होते तर नाही का. मग आम्ही बी ती जिद्दच ठेवली, म्हणलं काहीतरी करायचं. Women are naturally inclined, or much more inclined, to having resilience, or a strength of character, as well as the ability to stand stress, much more than men. So I believe they are excellently placed for such kind of enterprises. मग जसं जसं त्यांचे गट तयार झाले त्यांना काही आम्ही बँकांच्या सोबत पण लिंक करून दिलेलं होतं आणि मग हा प्रकल्प आमच्या ह्या 20 गावांमध्ये आला. मग त्याच्यामधून महिलांच्या उद्योजकतेसाठी आम्ही प्रयत्न केला की कशा पद्धतीने ह्या महिला उद्योजक म्हणून उभ्या राहतील. प्रकल्पाचं नावच आहे उद्योजकता विकास व रोजगाराच्या संधींना प्रोत्साहन व उत्पन्न वाढ प्रकल्प. कुठला पण व्यवसाय कुठल्या भागात द्यायचा याच्यावर आपण आधी पूर्ण त्या गावाचा अभ्यास केलेला असतो. त्या लोकेशन वाईज आपण ठरवलं की या गोष्टींना इथे मार्केट मिळेल का आणि मगच त्यांना त्या भागामध्ये जाऊन व्यवसायाची माहिती दिली. मग आमच्या इथं नाही का कडधान्य जास्त पिकते. मग आम्ही डाळ मिलचं म्हणजे डोक्यात घेतलं की बाबा आपण डाळ मिल टाकूया म्हणून. मॅडमने विचारल्यानंतर बऱ्याच 100 महिला तयार झाल्या होत्या व्यवसाय करण्यासाठी, पण त्याच्यातल्या पण मग पैशाची जेव्हा वेळ आली भरायची त्यावेळेस 6च महिला राहिल्या. तर सध्या आम्ही 6 जणी हा व्यवसाय करीत आहोत. यामध्ये पूर्ण मशिनरींचं काम होतं आणि सुरुवातीला महिलांना त्याबद्दल माहिती नव्हतं. महिलांना मशीन म्हणली की भीती वाटायची, मशीनला हात लावायचा की नाही लावायचा, करंट लागला तर काय व्हायचं. मग आम्ही महिलांना आधी जिथे प्रोजेक्ट सुरू आहे तिथे दाखवायला नेलं. म्हणजे सोलापूर आहे, त्याच्यानंतर आम्ही खालापूरला गेलो होतो, तिथं काही युनिट सुरू होते. जे एक्सपोजर आम्ही त्यांना करून आणलं तर त्यातून त्यांची भीती कमी झाली. आधी आम्हाला कुठलं मशीन घ्यायचं ते विचारलं होतं. मग खालापूरला गेल्यावर आम्ही अगरबत्तीचं मशीन पाहिलं. मग आम्ही म्हणजे सगळ्यांना असं वाटलं की आपण अगरबत्तीचंच करू ना, म्हणजे विकायला पण म्हणजे सोपंच आहे. मार्केटिंगचं पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही 15,000 रुपये 5 जणांनी जमा केले, बाकीचे मग वॉटर संस्थेने दिले. हे कसं आम्ही निवडलं म्हणजे हे आमच्या सोयीवर आहे ना. आम्ही जर संध्याकाळी 11च्या नंतर जरी म्हणलं तरी आम्ही करू शकतो. घरगुती असल्यामुळं, घरच्या घरी मशीन असल्यामुळं आता 11-12 आता नगरला मेळावा झाला. आम्ही रात्री 2-2 वाजेपर्यंत माल केला आणि सकाळी 4ला पोहोच केला. घरी बसून म्हणजे घरी उन्हात नाही जाणं आणि घरचं काम बघून पण करता येतं ना. सध्या आता घरातलं काम आवरून एवढी बॅच लावून गेल्यानंतर 2 तासाने आल्यावर बॅच हलवून तोपर्यंत घरातलं काम पण आवडतं. प्रत्येक शेतकऱ्याकडे झाड आहे आणि जास्त प्रमाणात आमच्याकडे चिंच आहे ना, त्याच्यामुळं म्हणलं उन्हाळ्यात आपण हे चिंचेचा व्यवसाय करू. पाच गावाची मिळून एक समिती तयार केली, एकता संकलन केंद्र म्हणून तयार केलं. पहिल्यांदा तर महिला तयारच नव्हत्या की सर संध्याकाळी थांबणार कसं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट रात्र होती, ते कॅरेट कोणी उचलायचे, व्यापारी कसा शोधायचा वगैरे.
तर आम्ही सुरुवात करताना आमच्याकडे 3,000 रुपये होते. त्या 3,000 आम्ही 2-3 दिवस घातले. पहिल्या दिवशी आम्हाला 27 किलो लिंबू भेटलं होतं. नंतर आता 500 किलो 400 किलो कलेक्शन होतंय आमचं. मग नंतर त्या 3,000 पासून तर आजपर्यंत आमची उलाढाल कमीत कमी 3 लाखाची झाली. या प्रकल्पामध्ये एक तरतूद होती बीज भांडवल म्हणून, का प्रत्येक महिलेला आपण एक बीज म्हणून थोडंसं 15,000 आपण देणार. तिने तिचे 15,000 त्यामध्ये गुंतवायचे आणि काहीतरी शेळीपालन असो, शेतीशी निगडीत किंवा शेतीच्या विरहित तो व्यवसाय असू देत, परंतु तिने त्याचा व्यवसायच केला पाहिजे ही आपण त्याच्यामध्ये प्रामुख्याने अट टाकली होती. आणि अशा जवळजवळ आपण आता 1000 महिलांना ते सीड कॅपिटल दिलेलं आहे का ज्यांचे वैयक्तिक व्यवसाय चालू आहेत. आणि हे सगळ्याचं श्रेय जातं की त्या आमच्या ज्या गावा पातळीवरती महिला प्रवर्तक ज्या काम करत आहेत त्या नियमित त्यांच्यासोबत असतात, नियमित त्यांना मार्गदर्शन करणं, प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्यांना पुढाकार देऊन त्यांच्याकडून त्या गोष्टी करून घेणं, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. जे काही व्यवसाय करायचे त्याच्यासाठी मार्केट बरोबर जे लिंकेज पाहिजे ते लिंकेज कसं डेव्हलप होईल यावर भर देण्यात आलेला आहे. त्यांनी स्वतः निर्णय घेतल्यामुळे तो कॉन्फिडन्स त्यांचा वाढला, त्यामुळे ते निरंतर पुढे ते व्यवसाय चालू ठेवू शकतील. त्यांना डिजिटल लिटरसीचे पण आपण प्रशिक्षण दिले प्रत्येक त्या टप्प्यामध्ये, जसं फ्लिपकार्ट आहे, अमेझॉन आहे किंवा मग फेसबुक आहे. अकाउंट ओपन करून तुम्ही तुमचं मार्केटिंग कसं करणार. डाळ मिल चालू केल्यापासून ह्यांना लिहायला वाचा येत नव्हतं ना पहिलं, तर ते आता नावती टाकायला शिकले. तर गोण्यांवर नावती त्याच टाकतात, देत्यात घेत्यात माल. तसा आम्हाला ऑर्डर भरपूर आलती, कारण आम्ही सुरुवातीला जी माल बनवला ना तो 50-60 हजाराचा माल आम्ही पुण्यालाच पाठवला होता होलसेलमध्ये. 100 जरी लागत असेल ना एखाद्याला तरी ती पण देतो. मार्केटमध्ये त्यांचे प्रॉडक्ट्स जात आहेत, महिला वेगवेगळी प्रदर्शनं करतात आणि 2-2, 3-3 दिवसामध्ये लाखो रुपयाची उलाढाल या महिला आज करत आहेत. आशा एक होईलच. आज नाही समजा आता छोटा उद्योग आहे ना, आता मोठं झालं समजा इथून पुढे. आता गेल्या वर्षी आम्ही 70,000चा माल घेतला, ह्यावेळेस आम्ही तुरीच फक्त 70च्या घेतले, अजून हरभरा खरेदी करायचा आहे. मग असं वाढ होत चालली ना. हिकडचे पैसे आलेले आम्ही त्या कुक्कुटपालनामध्ये घातले, म्हणजे गुंतवणूक कशी करायची हे कळालं आम्हाला त्याच्यातून. माझ्या मुलीला म्हणजे टाकली तिकडं अकॅडमीला टाकली बारामतीला. तर तिला म्हणजे फी होती जास्त, तर एक दिवस म्हणजे मी दिलं 10,000 म्हणले हे धर्माच्या कामाचे एवढेच, तर तुम्ही जरी जास्त भरले तरी माझी फुल नाही फुलाची पाकळी म्हणून तेवढी समजा मदत केली. त्यांना फक्त आमची सुधारणा पाहिजे, आमच्या महिलांमध्ये विकास घडला पाहिजे. त्याच्यामुळं मी ठरवलं की नाही, आता जिद्दीने उभं राहायचं, मागं हटायचं नाही. It means many things, but basically the essence of it is when women have agency, that means the ability to represent their interests, to articulate their needs, and have access to resources, particularly financial as well as opportunities for both personal growth as well as professional growth. When they are treated as equals in society, when boys and girls are treated as equals, and women feel equal of men and are accepted and respected as such, then I would say women would be truly emancipated and liberated. And whether they are from urban areas or whether they are from rural areas, it's the same. When women feel comfortable in their skin, then women have come home. And that's what I call empowerment.